मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, आपण जे व्ह्यू निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ठेवला होता त्याच पद्धतीने मार्केटने वर्किंग केलं. आपण जे बँक निफ्टीमध्ये प्लॅनिंग केलं होतं की बँक निफ्टी फक्त कॉलचा विचार करायचा आहे, कुठल्याही पद्धतीने आपण पुढचा विचार करायचा नाही. जे पण आहे व्ह्यू तो कॉलचा होता आणि ऑलमोस्ट मार्केटनं जर आज बघितलं असतं तर पूर्ण कॉलचा व्ह्यू आपला डन केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपली जी लेवल होती म्हणजे 48,000 ही बाईंग लेवल होती. ज्या बाईंग लेवल बसून मी तुम्हाला हे सांगितलं की मार्केटतून कॉलला जायला पाहिजे, ऑलमोस्ट कव्हरिंग झालं आणि ऑलमोस्ट इथून अप जायला पाहिजे. पहिली लेवल ही होती, ऑलमोस्ट गेलं परत खाली आलं, पण इथंही तुम्हाला सांगितलं होतं की इथून मार्केट वर जायला पाहिजे. आज 47,855 नंतर मार्केटनं 52,000 म्हणजे 51,800च्या आसपास हाय केलेला आहे. ऑलमोस्ट 4,000 पॉईंटची रॅली, म्हणजे आधीच तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्केट 50,000 क्रॉस करून 52,000 या लेवलला जाणार. ऑलमोस्ट त्या लेवलला मार्केट चालू आहे. बरेच स्टॉक्स एवढे ग्रीन झाले आहेत की तुम्ही जर बघितलं असेल सगळे स्टॉक्स ग्रीन आहेत. ऑलमोस्ट कुठेतरी काही स्टॉक्स निगेटिव्ह आहेत. आणि जर तुम्ही कुठला ना कुठला तर स्टॉक्स घेतला असेल तर चांगलीच चांगलीच गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला त्याच वेळेस सांगत होतो की मार्केटला बाईंग करायची वेळ आहे. बाईंग करा, बाईंग करा. कारण मार्केटने जर बघितलं तर जेवढं म्हणजे पडायला वेळ घेतला, 5 फेब्रुवारी पासून ऑलमोस्ट 10-11 मार्च पण डाऊन आलं. पण 11 मार्च नंतर बघितला तर ऑलमोस्ट 6-7 दिवसात त्यानं एवढं मोठं कव्हरिंग दाखवलेलं आहे. आणि त्या हिशोबानं बरेच स्टॉक्स पण कव्हरिंग चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. आता उद्या बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टी उद्या जर ह्या लेवलला ब्रेक केली तर तुम्हाला ते कॉल साईडला परत मुवमेंट आहे. आपण जरासं परत आणि कॉल साईडलाच राहणार आहे. अग्रेसिव्ह सेलिंगची झोन बघितला तर हा अग्रेसिव्ह सेलिंग पॉईंट आहे. जर मार्केटनं फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप डाऊन केलं तर मग जरासं सेलिंग येण्याचे चान्सेस आहेत. पण अन्यथा जर गॅप ओपन केलं तर तुम्हाला मग कॉल साईडलाच विचार करायचा आहे. एक्झॅक्टली बघा, हे सपोर्ट आपलं कशा पद्धतीने वर्किंग करते. हा जो आपण रेजिस्टन्स काढला, ह्या रेजिस्टन्सला जराही मार्केटनं ब्रेक केलं नाही, कंटिन्यू ग्रीन कॅन्डल होती आणि कंटिन्यू ग्रीन नंतर एक सेलिंग आली. जो आपण रेजिस्टन्स झोन काढला होता तिथंच मार्केटने एक सेलिंग कॅन्डल दर्शवली. मग विचार करा कशा पद्धतीने आपण ते प्लॅनिंग केलं असेल, कशा पद्धतीने तो सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केला असेल. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. एकदम बेसिक आहेत, एकदम खतरनाक लेवलवर वर्किंग होतात. फक्त तुम्हाला यासाठी आपल्या क्लासला जॉईन करायचं आहे. नवीन बॅच लवकरच सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण 25 ते 30% ऑफ ठेवलेला आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं नक्की जॉईन करा, कारण गुढीपाडवा हा लास्ट दिवस असणार ऑफरसाठी. त्या दिवसापासून ते ऑफर बंद होणार आहे. बँक निफ्टी नंतर निफ्टी मधला व्ह्यू जर बघितला तर निफ्टीमध्ये पण आपला कॉल सेटचा व्ह्यू होता. पण निफ्टीने गॅपअप व्ह्यू केला त्यामुळे आपल्याला ते बाईंगला आलेलं नाही. पण ऑलमोस्ट मार्केटनं बघा जसा व्ह्यू होता, जसं प्लॅनिंग होतं की तुम्हाला सांगितलं की 23,500 आल्यावर पण मार्केट जायला पाहिजे. 23,520 ला एक रिजेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर हाय बघितला 23,518.50 आहे, म्हणजे 20 ऑलमोस्ट 20च आहे. सॉरी 19.90 आहे. तर त्याच पॉईंट पासून रिव्हर्सल आला, म्हणजे विचार करा, तो जो मी सांगितलं होतं त्याच झोनला किंवा त्याच प्राइसला मार्केट रिस्पेक्ट देऊन खालीही आला आणि परत आणि कॉल साईडला कन्व्हर्ट झालं. ऑल आपला टार्गेट डन केला. ह्या झोनच्या वरती ब्रेक केला, आपला कॉलचा व्ह्यू होता, पण मार्केट त्या लेवलला जाऊ शकलं कारण कंटिन्यू अप मुवमेंट होती. आणि अप मुवमेंट नंतर जराच मार्केट सस्टेन झाल्यामुळे त्या लेवलला बाईंग आलेली नाही. पण उद्या आपल्याला जर समजून चला मार्केट परत जर ह्या झोनच्या वरती ब्रेक केला तर तुम्हाला परत कॉल साईडला मुवमेंट मिळू शकते. तुम्हाला परत ह्या साईडला कॉलचा विचार करायचा आहे. हा छोटासा व्ह्यू होता आपला निफ्टी आणि बँक निफ्टीचा. त्यानंतर आपण गोल्डमध्ये एक छोटंसं प्लॅनिंग केलं होतं की मार्केट ह्या झोन पासून खाली येण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला इथं सेलला विचार करायचा आहे. आणि सेलिंगचा पॉईंट होता 3,033. तर ऑलमोस्ट बघा तिथून मार्केट खाली येऊन 40 पिपची तरी रॅली आपल्या इथे दाखवलेला आहे. ऑलमोस्ट समजून चला अजून 40 पिप गेलं की 1:3 ते 1:2 किंवा 1:3 पण आपलं टार्गेट इथं होऊन जातं. ज्याने ज्याने एंट्री केली त्यांनी चांगलीच गोष्ट आहे. ज्यांनी प्रिडिक्शन बघून घेतलं त्यांनी बेस्टच आहे. पण ज्यांनी प्रिडिक्शनला दुर्लक्ष करतात त्यांनी जास्त वेळ प्रिडिक्शन बघायची गरज आहे. आपला व्ह्यू तुम्ही पाहणं गरजेचं आहे की आपला हा व्ह्यू तिथे सक्सेस झाला. त्यानंतर जर तुम्ही सिल्व्हरमध्ये बघितला तर सिल्व्हर मधला जी आपली झोन होती त्या झोन पासून ऑलमोस्ट आपल्या इथं बघितलं तर 1:1 तरी आपल्याला इथं अचीव त्याने करून दिलेलं आहे. पण गोल्ड मध्ये बाईंग असल्यामुळे तिथं कंटिन्यू बाईंग आली. तरी पण 1:1 काही छोटी अमाऊंट नाही. तुम्ही जेवढं लॉस बेअर करणार तेवढं तुमचं प्रॉफिट बुक झालेलं असणार आहे. एक लक्षात घ्या, जर तुमचा रिस्क 1:1 असेल तर तुम्ही तो 1:1च्या आसपास बुक करा, किंवा 1:2 जर असेल तर 1:1 ला जर आलं तर तुमचा एसआर आहे तो कॉस्ट ठेवला तर बेस्ट होऊन जातो. जेणे तुमचं नो लॉस नो प्रॉफिट या झोन मधून तुम्ही बाहेर पडता. ओके, म्हणजे ह्या झोनला तुम्हाला नो ट्रेड नो लॉस. जर तुमचं नॉलेज चांगलं असेल तुम्ही ते केला असेल, पण जर नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला हा लॉस पत्करावा लागला असणार आहे. ओके, त्यामुळे फोकस करा नॉलेजकडे. तुम्हाला जर ह्या फॉरेक्स बद्दल बऱ्याच गोष्टीचं नॉलेज नसेल किंवा नॉलेज घेणार असाल तर आजपासूनच आपली फ्री ऑफ कॉस्ट बॅच चालू होणार आहे. जी बॅच 7 वाजल्यापासून आज 8:30-9 पण असणार आहे आणि उद्यापासून कंटिन्यू 8 वाजल्यापासून चालू होणार आहे. टोटली बॅच 10 दिवसाची. या 10 दिवसामध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्सचे थेअरी शिकवले जातील. कॅन्डलस्टिक ऑप्शन, सॉरी कॅन्डलस्टिक एंट्री कुठे घ्यायला पाहिजे, एक्झिट कुठे घ्यायला पाहिजे, स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं, डायरेक्शन कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. ओके,
तर अशाच प्रिडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला मी जे स्टॉक सांगितलं ते स्टॉक्स कुठलेही असं बाईंग झोनला आलेलं नाही किंवा त्या झोनला तिथे गेलेलं नाही. त्यामुळे आपण कुठल्याही स्टॉकचा अनालिसिस किंवा काही तुम्हाला इथं दाखवलं नाही. फक्त एक ऑपॉर्च्युनिटी काढला होता की तो वर म्हणजे ब्रेक झाला तर तुम्हाला इथं पूर्ण बाईंग झोन मिळेल. तुम्हाला मी हा व्ह्यू सांगितला होता आणि ऑलमोस्ट बाईंग झोन जो आपल्यासाठी निघाला तो बाईंग झोन हा आहे. जो तुम्हाला इथे वर्किंग म्हणजे इथे जर मार्केट इथे जर परत आलं तर तुम्हाला इथे बाईंगचा विचार करायचा आहे. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आज पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉनला